हॅलो एव्हरीवन. आज मी तुम्हाला हे क्यूट असे लिपस्टिक किंवा लिप बाम होल्डर आणि किंवा बॅक चार्म तुम्हाला मी शिकवते आहे आणि ते खूप सुंदर दिसतं, मशरूमचं आहे, छान दिसतं. चला मग आपण आता बघूया याला काय काय लागतं. नेहमीप्रमाणेच एक ॲक्रेलिक वूल घेतली आहे मी, 2 कलरची घेतली आहे, कॉन्ट्रास्ट साधारणतः. सुई आणि वरचं स्टिक करण्यासाठी मी ग्लूगन घेतलेली आहे. नीडल लागणार ती नीडल घेतलेली आणि कात्री. एवढं लागणाऱ्या गोष्टी आहेत तेवढ्या घेतलेल्या आहेत. आता मी डार्क कलरपासून सुरुवात करते. ती वरची मशरूमची कॅप मी बनवायला सुरुवात करते. नेहमीप्रमाणेच मी पहिल्यांदा मॅजिक रिंग घेते आहे आणि मॅजिक रिंग घेतल्यानंतर मी त्यामध्ये बरोबर 3 चेन घेणार आहे. सो 1, 2 आणि 3 चेन घेणार आणि 3 चेन घेतल्यानंतर मी डबल क्रोशा त्या मॅजिक रिंगमधून टाकणार आहे. सो आता टोटल मी 9 डबल क्रोशा घेणार आहे, म्हणजे टोटल 9 आणि अगोदरचे चेन स्पेस पकडून 9, म्हणजे 3 चेन ज्या घेतल्या त्या पकडून 9, म्हणजे हे 8 डबल क्रोशा होतील आणि अगोदरची चेनच्या 3 ज्या आपण चेन्स घेतल्या ते एक, आपण असं टोटल आपण 9 घेतलेत, म्हणजे 8 डबल क्रोशा प्लस 3 चेन्स असे 9 डबल क्रोशा मी घेतलेले आहेत टोटल. आणि 9 डबल क्रोशा घेतल्यानंतर मी आता फर्स्ट जो आहे चेन त्यात मी स्लिप स्टिच घेतली आहे. त्यानंतर पुढच्याला मी प्रत्येक चेन स्पेसमधून 2-2 डबल क्रोशा घेतली आहे. पहिल्यांदा 3ची चेन घेतल्या, त्यानंतर प्रत्येक चेन स्पेसमधून मी 2-2 डबल क्रोशा करणार आहे. अशा रीतीने मी हा इन्क्रीज राऊंड आहे, म्हणजे आधी 9 घेतले होते, आता यात 18 होणार आहेत डबल क्रोशा. अशा पद्धतीने मी आता हा राऊंड पूर्ण करते आहे. परत मी जे पहिल्या 3 चेन घेतो तो सुरुवातीला आपण त्याला मी पहिल्या याला जॉईन करून घेते. चेनमधून स्लिप स्टिच घेतली आहे आणि आता थर्ड राऊंड सुरू करते. थर्ड राऊंडला पण सेम 3 चेन घेतल्या, त्यानंतर त्याच स्पेसमधून 1 डबल क्रोशा, मग पुढच्या याच्यातून 1 डबल क्रोशा, मग त्याच्या पुढच्या चेन स्पेसमधून 2 डबल क्रोशा, परत 1 डबल क्रोशा, पुढच्या चेन स्पेसमधून 2 डबल क्रोशा, त्याच्या पुढच्या चेन स्पेसमधून 1 डबल क्रोशा, परत पुढच्या चेन स्पेसमधून 2 डबल क्रोशा, म्हणजे 2 1 2 1 1 इन्क्रीज 1 प्लेन. म्हणजे आधी मी सगळ्यात पहिल्या राऊंडला घेतले होते 9, त्यानंतर मी घेतले होते 18 सेकंड राऊंडला, आणि आता ह्या राऊंडला माझे होतील 27 डबल क्रोशा ह्या पूर्ण राऊंडमध्ये माझे होणार आहेत. आणि मग मी स्लिप स्टिच घेणार आहे पहिल्या ह्याच्यातून. 9 10 11 12 13 27 झालेले आहेत हो. आणि मग मी ह्या फर्स्ट चेनमध्ये मी हे स्लिप स्टिच जॉईन करून घेतलेत, हे जॉईन केलं मी. परत मी 3 चेन घेतलेल्या आहेत आणि आता मात्र प्रत्येक ह्याच्यातून एकच डबल क्रोशा काढायचा आहे, म्हणजे 27च्या 27च राहू द्यायचे आहेत चौथ्या राऊंडला. चौथा राऊंड इन्क्रीज राऊंड नाही आहे, कारण आपल्याला तो गोलाकार यायला हवा, म्हणून इन्क्रीज राऊंड नाही आहे. प्रत्येक चेन स्पेसमधून एकच डबल क्रोशा पूर्ण कंप्लीट करायचा आहे. आणि परत पहिल्याला स्लिप स्टिच मी घेऊन हा राऊंड कंप्लीट केला. परत आता लास्ट राऊंड आहे, 5वा राऊंड आहे लास्ट. त्या 5व्या राऊंडमध्ये परत 27च डबल क्रोशा मी केलेले आहेत. प्रत्येक इन्क्रीज नाही आहे, प्रत्येक याच्यातून एक प्रत्येक चेन स्पेसमधून 1. अशा पद्धतीने मी माझा लास्ट राऊंड कंप्लीट केलेला आहे. आता सुईने कट केलं आणि स्लिप स्टिच घेऊन मी बंद केलं आहे. हे झाली माझी मशरूमचा वरचा भाग माझा रेडी झालेला आहे. आता ही जे आधीची वूल आहे ती पण तुम्ही कट करून टाका, आणि ही वूल पण मी आता जो थ्रेड आहे तो असा आत मी साधारणतः घेते. तुम्ही सुईने घेतलास तरी चालेल, ह्या निडलने घेतला आतमध्ये तरी चालेल, कारण तो दिसायला नको, मध्ये दिसल्यावरती अगदीच घाण दिसतं, म्हणून मी हा आतल्या साईडने घेते आहे आणि मग मी कट करणार त्याला. झाला. आता हा माझा वरचा भाग मशरूमचा तयार झाला आहे. आता खालचा भाग तयार करायला घेते मी.
खालचा भाग घेताना मी पांढरी म्हणजे कॉन्ट्रास्ट लवकर म्हणून मी इथे पांढरी घेतलेली आहे. परत मॅजिक रिंग घेतली. मॅजिक रिंगमधून मी आता परत डबल क्रोशाच काढते आहे. 3 चेन घेतल्या आणि 1 डबल क्रोशा, 2 डबल क्रोशा, 11 डबल क्रोशा मी घेणार आहे. 11 डबल क्रोशा घेणार आहे आणि अगोदरच्या त्या 3 चेन घेतल्या होत्या तो मी 1 डबल क्रोशा पकडणार आहे. म्हणजे टोटल 12 डबल क्रोशा मॅजिक रिंगमध्ये माझे होणार आहे. 12 डबल क्रोशा मी पूर्ण रिंगमधून काढून घेणार आहे. अगोदरचे 3 जे चेन घेतलेले होते ते 3 चेन आणि तो 3 चेन म्हणजे एक DC आणि मग अशा पद्धतीने पुढे 11 म्हणजे टोटल 12 डबल क्रोशा मी यातून काढलेले आहेत. म्हणजे ह्या पूर्ण मॅजिक रिंगमधून मी घेतलेत. मॅजिक रिंग माझी 12 डबल क्रोशांनी मी कंप्लीट केली. त्यानंतर आता पुढे मी करते आहे 1, 2 आणि 3 घेतले आणि 3 घेतल्यानंतर खालचा भाग झाला आहे. आता वरचा भाग करायला घेतला मी. 3 घेतात त्याच ते जे आहेत 2 सोडायच्या. त्यानंतर 2 चेन स्पेस सोडून पुढच्या चेन स्पेसमध्ये मी 1 डबल क्रोशा घातला आहे. त्यातूनच मी दुसरा पण डबल क्रोशा घेतला. त्यातूनच मी तिसरा घेतला. परत आता मी 2 चेन स्पेस सोडती 1, 2 आणि तिसऱ्यामध्ये मी 3 डबल क्रोशा परत घेणार आहे. 1, 2 आणि हा 3. परत 2 चेन स्पेस सोडले आणि तिसऱ्यामध्ये मी 1, 2 सोडल्या आणि मी तिसऱ्यामध्ये परत 3 डबल क्रोशा घेणार आहे. परत 3 झाले आणि अशा पद्धतीने माझा हा राऊंड कंप्लीट होतो आहे. आणि मग जे पहिले जे घेतलेले होते त्याला मी तो स्लिप स्टिच घेते आहे. अशा पद्धतीने माझे हे 4 3-3-3चे पेअर येणार आहेत. म्हणजे 12 टोटल होणार आहेत. आता मी परत 3 चेन घेतलेल्या आहेत. त्याच चेन स्पेसमधून मी परत त्याच्या पुढची जी चेन स्पेस होती त्याच्यात 3 डबल क्रोशा काढणार आहे. आता प्रत्येक चेन स्पेसमधून जी अगोदर मोठी चेन स्पेस मोठा गॅप जो आहे 3 डबल क्रोशानंतरचा त्या गॅपमधून मी 3-3 डबल क्रोशा घेते आहे. प्रत्येक जो मोठा गॅप आहे त्या गॅपमधून मी 3-3 डबल क्रोशा काढते आहे. अशा पद्धतीने हा सेकंड राऊंड कंप्लीट झाला. आता परत पुढच्या राऊंडला परत मी 1, 2 असंच करतच हे सगळे राऊंड मी कंप्लीट करणार आहे. आता याच्यामध्ये बघा आपली व्यवस्थितशीर ही मावती आहे. हे 4 यायला पाहिजे आपले. 4 म्हणजे 12 डबल क्रोशा होतात. 3-3च्या ग्रुपने 12 होतात. परत 3 घेतले आहेत चेन, 1 डबल क्रोशा, 2 डबल क्रोशा. सो 3 डबल क्रोशा झाले माझे. त्याच्या पुढच्या डायरेक्ट मोठ्या स्पेसमध्ये परत 3 नंतरची जी मोठी स्पेस आहे त्याच्यामध्ये मी 3-3 डबल क्रोशा घेते आहे आणि अशा पद्धतीने ते सर्कल मी पूर्ण करते आहे. झालं माझा राऊंड कंप्लीट झाला. आता परत पुढच्याला 1, 2, 3 पुढच्या चेन स्पेसमध्ये मी आता हे 3 डबल क्रोशा घेते आहे. त्याच्या पुढच्या चेन स्पेसमध्ये हे चेन नाही आहे मोठ्या स्पेसमध्ये गॅप जो आहे 2 याच्यातल्या त्याच्यातून घेते. आता पहिल्याचा 1 घेतला होता म्हणून तिथे अजून एक आणि हा दुसरा पण मी घेतला आहे आणि ते जॉईन करते मी. आता पुढच्याला 1, 2, 3 आता त्याच चेन स्पेसमधून 2 येतात. ते अल्टरनेट राऊंडला मला असं वाटतं हे होतं 3 आणि 3-3-3 असं आपण घेत जायचं प्रत्येक चेन स्पेसमध्ये. झाला हा राऊंड माझा पूर्ण झाला. आता मी हे 5 टाइम्स केलेलं आहे. लिपस्टिकसाठी आपल्याला अजून एक लागेल आणि आपल्याला लिप बामला छोटं असेल तरी चालेल पण लिपस्टिकला मोठं करावं लागेल म्हणून मग मी 6 वेळेस असं घेते. 6 राऊंड्स घेते. दोन्ही लिप ग्लॉसला पण चालेल आणि लिपस्टिकला पण चालेल. लहानाच्या ऐवजी मी मोठंच घेतलं आहे. 6 राऊंड मी कंप्लीट करते. आणि स्लिप स्टिच घेऊन मी आता हा थ्रेड कट करते. बघा माझा अगदी व्यवस्थितशीर मावती आहे. लिपस्टिक पण मावती आहे. लिपस्टिकला थोडंसं मोठं लागतं पण मोठंच घेतलं आहे. अजून एखादं तुम्ही घेऊ शकतात राऊंड पण गरज नाही आहे. ते खालीच राहणार आहे पडणार नाही. आता मी याच्यापुढे चेन घेणार आहे त्या पूर्ण याच्या दोरीसाठी म्हणून
अडकवायला 50 चेन मी घेते. 50 ते 55 चेन मी घेतल्या. 55 चेन घेऊन मी आता बरोबर याला क्रॉस जो समोरचं जे आहे तिथे मी तो जॉईन करते आहे 50 चेन घेऊन. याला मी स्लिप स्टिच घेतली. 50 चेन घेऊन मी स्लिप स्टिच घेतली आहे आणि पुढे ते मी जॉईन केलं ते जे आहे. ओ सॉरी माझं टाकायचं राहिलं आहे मशरूम. सॉरी बघते 1-2 मिनटं. सॉरी. हां, आता मी हे 55 चेन घेतल्या आणि 55 चेन घेऊन मी हे आता ह्या जे वरची जी कॅप आहे त्याच्यातून हे काढते आहे. आता कॅप काढताना मी बरोबर त्या मधल्या जो गॅप आहे त्या गॅपमधून मी हे काढते आहे. बरोबर इक्वल पोर्शन समोरासमोरील असं घ्यायचं आहे आणि त्या गॅपमधून पुढचं ते इकडच्या साईडचं काढून घ्यायचं आहे. आता इथे आल्यानंतर मग मला जॉईन करायचं आहे. सो ते खालतीवरती असं सहजपणे होईल. आणि आता हा जो थ्रेड आला आहे हा थ्रेड मी समोरच्याला जॉईन करते आहे. झालं. स्लिप स्टिच घेऊन मी जॉईन केलेला आहे आणि जॉईन केल्यानंतर हा पण थ्रेड मी आतमध्ये व्यवस्थिशीर घेऊन घेते आहे सो दॅट ते घाण दिसणार नाही. थ्रेड असा वर आलेला चांगला नाही दिसत आणि तिथून कट केला तर अगदी तिथूनच ते समोरच टोक दिसतं. म्हणून मग ते आतमधले घेऊन आतमध्ये जाऊन कट करायचं म्हणजे तो दिसत नाही. आणि तो आताही जातो. आता याच्या वरचे जे हे गोल गोल आहेत हे गोल करते मी तयार. त्याच्यासाठी परत आपल्याला घ्यायची आहे मॅजिक रिंग. पण आता मॅजिक रिंग घेतल्यानंतर इथे आपल्याला एकच चेन घ्यायची आहे आणि आपल्याला इथे सिंगल क्रोशा घ्यायचे आहेत. 5-6 सिंगल क्रोशा घेऊन आपल्याला मॅजिक सर्कल बंद करायचं आहे कारण ते अगदीच छोटे छोटेसे आहेत. आणि आपल्याला हे मी आता 6 घेते. आता 6 सिंगल क्रोशा घेतलं, मॅजिक सर्कल बंद केलं, क्लोज करून मी हे कट करते आहे. हे झालं माझं 1. अशा पद्धतीने मी 4 तयार करून घेतलेले आहेत. हे बघा हे असं. इथे पण आता मी अशाच पद्धतीने ते लावणार आहे. असे मी 4-5 तयार करून घेतलेत आणि हे 4-5 तयार करून आता मला फक्त ते चिटकवायचे आहेत त्याला. झालं, बस फिनिश. ग्लूगनने चिटकवणार. झालं, तुमचं रेडी होतं आहे. आता होल्डर तुमचं रेडी किंवा बॅकच्या म्हणून तुम्ही यूज केलं तरी तेही छान. आता मी छान गाठ मारून घेते मागून व्यवस्थिशीर म्हणजे सुटणार नाही आणि कट करते आहे. अशा पद्धतीने मी 4हीचं करून ठेवलं आहे आणि आता मी हे असं चिटकवते आहे. आता त्याला ग्लू लावते आणि ग्लू लावून बरोबर तिथे मी ठेवते आहे. बस हॉट ग्लूगनने अगदी छान ग्लू लावला की झालं. तुमच्याकडे फॅब्रिक ग्लू असेल त्याने लावलं तर तुम्ही शिवलं तरी चालेल, आतमधून थ्रेड काढून गाठ मारली तरी चालेल. पण मी हे ग्लूगनने पटकन होऊन जाईल म्हणून मी ते वापरते आहे. झालं तुमचं रेडी मस्तपैकी. आणि इतकं सुंदर दिसतं ना हे. म्हणजे ॲक्च्युली कॅमेऱ्यात एवढं छान येत नाही की काय असं वाटलं मला, पण छान दिसतं आहे. झालं रेडी. असंच नीट करा तुम्ही छानपैकी. थँक्यू फॉर वॉचिंग. शेअर करा, सबस्क्राईब करा, करून बघा आणि मला सांगा कसं झालं आहे ते. थँक्यू. कॉमेंट्स पण करत चला. थँक्यू सो मच.